MPSC पूर्वपरीक्षा 2026चे ॲडमिट कार्ड म्हणजे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठीची जी प्रोसेस आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या mpsc.online.government ह्या वेबसाईटवर व्हिजिट करायचं आहे. त्यानंतर तुमच्या प्रोफाईलमध्ये अपडेट व्हायचं आहे. प्रोफाईलमध्ये गेल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथं माय प्रोफाईल या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. माय प्रोफाईल या ऑप्शनवर क्लिक केल्याच्यानंतर खाली जे आहे तर तुम्हाला जाहिरातीमध्ये तुम्ही कुठले कुठले फॉर्म भरले होते तर ते फॉर्म दिसतील. त्याच्यामध्ये जे आहे ते तुम्हाला खाली जे आहे जाहिरात क्रमांक 11/2026 जे आहे तर त्याच्यामध्ये जे व्ह्यू ऑप्शनचं जे दिसत आहे तर तुम्हाला त्या व्ह्यू हे जे बटन आहे तर त्याच्यावर जायचं आहे. तर बघू शकता इथं जाहिराती जे आहेत आपण जिथले जेवढे फॉर्म भरले असतील MPSC आयोगाचे तेवढे पूर्ण फॉर्म तुम्हाला इथे दिसतील. तर बघू शकता इथं व्ह्यू ऑप्शनवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला जे आहे तर तुमच्या समोर जे आहे तर तुम्हाला ॲडमिट कार्डचं ऑप्शन जे आहे तर ते दिसायला लागेल. तर ही होती MPSC आयोगाचं जे भरती प्रक्रिया आहे 2026साठीचे जे पूर्वपरीक्षेची एक्झाम आहे तर त्याचे ॲडमिट कार्ड उपलब्ध झाले आहेत ते डाउनलोड करण्यासाठीची जी प्रोसेस. तर बघू शकता इथं तुम्हाला ॲडमिट कार्ड ऑप्शन दिसेल. ॲडमिट कार्डवर व्ह्यू ऑप्शनवर क्लिक केल्याच्यानंतर डाउनलोड ऑप्शन दिसेल. डाउनलोड हे ऑप्शनवर क्लिक केल्याच्यानंतर जे आहे तर तो थोडंसं मोबाईल जे आहे सर्व्हर लोड घेतं. त्यानंतर जे आहे तर तुम्हाला ते तुमचं ॲडमिट कार्ड जे आहे ते एका PDF फॉर्ममध्ये जे आहे ते डाउनलोड होईल. तर बघू शकता इथं क्लिक केल्याच्यानंतर तुमचे ॲडमिट कार्ड जे आहे ते उपलब्ध झाले आहेत. अशा प्रकारे तुम्ही डाउनलोड करा. येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.